निवडणुकीला आमची मिसेस निकिता निलेश खारकर आणि वाल पंचायत समितीमधून नितेश दादा आपले उभे होते. ते भरघोस मतांनी निवडून आलेत. मी गव्हाण जिल्हा परिषदच्या सर्व मतदार बंधू भगिनींना तसेच वाल पंचायत समितीमधील सर्व मतदार बंधू भगिनींना मनापासून एक हे करतो की त्यांनी आम्हाला भरघोस मतदान करून निवडून दिलं. आमच्या तिन्ही सीट आमच्या जिज्ञासाताई कोळी असतील त्या तिन्ही सीट आमच्या भरघोस मतांनी निवडून आल्यात. त्याबद्दल पहिला मी सर्व मतदारांचे आभार मानतो. विषय असा आहे की जे अमर म्हात्रे किंवा अमर म्हात्रेच्या मिसेस सुनंदा ताई सांगतात की आम्ही पेट्या चेंज केल्या. ही सुशिक्षित माणसं असून अशी बोलतात ही आम्हाला पहिली गोष्ट अजब वाटतो की इलेक्शन कमिशनवर असे खोटे आरोप लावतात. एवढे सुशिक्षित माणसाला म्हणजे असं बोलणं शोभत नाही. बघायला गेलं तर महेंद्र गडत यांनी पण आपल्यावरती आरोप केले की आपण जनतेची सेवा न करता आपण सलून मध्ये जाऊन हेअरस्टाईल करत असतात. या संदर्भात काय? आता ते मी त्यांच्यावर बोलणे इतका मोठा नाहीये, वयाने ते माझे मोठे आहेत, पण त्यांनी पण एवढं भान ठेवून बोलायला पाहिजे का ते स्वतः सलून मध्ये कधी जात नाही का? सलून मध्ये जाणं म्हणजे काय गुन्हा आहे का? सलून मध्ये प्रत्येकाला दाढी असते, शेविंग असतो, केस कापायला सलून मध्ये जायलाच लागतो ना. कशा पद्धतीने विकासाचे प्राथमिक मुद्दे असतील, कुठल्या विषयांना घेऊन आपण पहिल्या टप्प्यामध्ये जनतेसमोर जाणार आहात? पहिली गोष्ट म्हणजे आमचे आजोबा आपले माझे आजोबा खारकर घराण्यातील हे पहिले सभापती होते. त्याच्यानंतर आम्हाला किमान 50 वर्षातून ही संधी मिळालेली आहे. मध्यंतरी माझे वडील 10-15 वर्ष सरपंच होते, पण जिल्हा परिषदची संधी आम्हाला पहिल्यांदा आता मिळालेली आहे आणि ती रामशेठ ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वात तसेच जयंत म्हात्रे यांच्या नेतृत्वात आणि दोन्ही आमदार आमचे महेश शेठ आणि प्रशांत शेठ यांनी आमच्यावर जी जबाबदारी दिली, म्हणजे जो विश्वास दाखवला आणि आम्हाला तिकीट दिलं, त्या विश्वासाला आम्ही खरे उतरणार. आणि पहिली गोष्ट आम्ही विकासाला हा प्राधान्य देणार आहे. उलवाण मधील ज्या समस्या आहेत, पाण्याच्या समस्या, रस्ते, गटार, या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्यांच्याकडे आम्ही प्राथमिक लक्ष देणार. 19 तारखेला शिवछत्रपतींच्या रूपाने आपल्याकडे पहिला शिवोत्सव साजरा करण्यात येत आहे. आपण युवा शक्ती, युवा प्रेरणा म्हणून आपण ह्या लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या समोर येणार आहे. कशा पद्धतीने शिवोत्सवाचे नियोजन करण्यात आलेले आहे, कशा पद्धतीचे कार्यक्रमाचे आपल्याकडून सहकार्य येणार? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी आम्ही एक आमची कमिटी स्थापन केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करण्याचा प्रयत्न करणार आणि तो साजरा करू. मोठ्या लोकांना सांगतो की गव्हाण जिल्हा परिषद आणि उलवे नोट मधील रहिवासी यांना माझी एक हात जोडून विनंती आहे की इथे कुठल्या पक्षाच्या थ्रोनी असे एक कार्यक्रम आयोजित केले नाहीये. सर्व धर्मी, सर्व धर्माची लोक, सर्व पंथाची लोक इथे या, हीच विनंती असेल की मोठ्या सहभाग ते नोंदवावा. राजेंद्र पाटील मुळात मी त्यांचं आव्हान म्हणजे आव्हान मानतच नाही तर राजेंद्र पाटील मला आव्हान देणे का आता मोठा पण नाही राहिला तो, त्यांनी त्याची स्वतःची किंमत स्वतःहून घालवलेली आहे. पक्ष संपवण्याचा शेतकरी कामगार पक्ष उलवाणमध्ये हद्दपार करण्यासाठी राजेंद्र पाटील हा जिम्मेदार आहे. एक दुसरी गोष्ट म्हणजे मला जो आव्हान दिला होता राजेंद्र पाटलांनी की ह्याच्या गावातून ह्याला मी एकदम खाली मतदान घेईन. आता माझं एक त्यांना डोळे उघडून त्यांनी बघावं की त्याच्या गावातून त्यांनी किती मतदान घेतले आणि निलेश खारकर आणि नितेश म्हात्रे किती मतदान घेतले, एवढं लक्षात घाला त्यांच्या.